हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण जरा स्पेशल आहे, कारण एक आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला मला सांगायची आहे, तुमच्यासोबत मला ती शेअर करायची आहे. आणि ती जर ऐकायची असेल बघायची असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघावे लागेल. तर चला, त्याआधी सकाळची सगळे कामं वगैरे झालेली आहेत. आता बनवायचा होता मला स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं, मला सिंपल अशी मेथीची भाजी बनवायची, कारण मेथीची भाजी ही सगळ्यांनाच माहिती खूप पौष्टिक असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती उन्हाळ्यात भेटते, तर भेटल्याच्या नंतर तिथं बनवायलाच पाहिजे. तर आज मला पण अशी सिंपल अशी मेथीची भाजी बनवायची आहे. ती भाजी वगैरे बनवते आणि आनंदाची गोष्ट काय आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ. आता सकाळची सगळी कामं वगैरे आवरली आहेत, धुणं वगैरे सगळं झालेलं आहे आणि सध्या मुलांचं व्हॅकेशन चालू आहे, त्यामुळे घरात एवढा पसारा पडतोय ना, किचनचं आवरलं की हॉलमध्ये जावं लागतं आवरायला. तर आमच्या घरात पण असंच काहीतरी चालू आहे सध्या. आणि मला खात्री आहे की तुमच्या घरात देखील असाच पसारा पडत असणार आहे, कारण घरी असलेल्या मुलं तो खूप पसारा वगैरे करतात आणि त्यांचं दिवसभर खेळणं चालूच राहतं. पण जाऊ द्या, थोडेच दिवस आहेत, त्यांचं व्हॅकेशन संपलं का पूर्ण स्कूल चालूच होणार आहे, त्यामुळे मी पण देखील काही बोलत नाही आहे. तर तुम्हाला आता दाखवते मी माझ्या घरात किती पसारा पडलेला आहे सध्या. चला, पहिले तर तो क्लीन करते, त्यानंतर किचनमध्ये येते. आणि हे बघा, सध्या तरी हॉलची अशी काही अवस्था आहे आणि आमच्या घरामध्ये दिवसभर असंच काहीतरी सामान पडलेलं असतं. आवरायचं म्हटलं की आमचं पूर्वी काही आवरू देत नाही. आता हे पहिले सगळ्यात महत्त्वाचं क्लीन करते आणि त्यानंतर किचनमध्ये जाते. चला, बाकीचा पसारा तर आवरून ठेवला आहे, म्हटलं आता घरातलं झाडून वगैरे पण आहे ते पण काढून घेते. कसं एकदा हॉल वगैरे क्लीन झाला ना तर मग स्वयंपाकाला आपण मोकळे होऊन जातो. आता दिवसभर तर पसारा राहणारच आहे, पण थोडंफार आवरून घेतलं तर आपल्यालाच तेवढं बरं वाटून जातं. तर चला, इथं झाडून वगैरे पण काढून घेते आणि त्यानंतर किचनमध्ये जाते. आता स्वयंपाकामध्ये तर बनवायची होती मला मेथीची पातळ भाजी. आता उन्हाळा लागला आहे, शक्यतो भाजीपाला वगैरे काही मिळत नाही, हिरव्या पालेभाज्याला तर बघायलाच मिळत नाही, पण एखाद्या वेळेस जर मिळाली तर नक्की आणून खावी असं माझं मत आहे. तर आज आणली होती, आज म्हणजे कालच आणली होती आणि ती एका दिवसात बघा ना खूप सुकून पण गेली होती. तर म्हटलं चला आज बनवून टाकते, नाही तर ती अशीच खराब होऊन जायची. तर मेथीची भाजी बनवायला तर खरंच खूप सोपी आहे, त्याची रेसिपी सांगायची काही गरज नाही, पण म्हटलं दाखवलीच आहे तर ती सांगून पण टाकते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मेथीची भाजी खरंच खूप पौष्टिक असते खाण्यासाठी. जेव्हा मिळेल तेव्हा ती नक्कीच करून खाल्ली पाहिजे. आणि आमच्या घरात असं पण काही नसतं बरं का, एखादी भाजी बनवली ना तर सगळेजण ती आवडीने नक्कीच खातात. कोणाची तशी नाटकं वगैरे नसतात की आज हेच का बनवलं तेच का बनवलं. बऱ्याच ठिकाणी मी बघते की प्रत्येकाला वेगवेगळी भाजी असते, एखादा तिखट, एखाद्याला पातळ, एखाद्याला कोरडी. पण आमच्या घरामध्ये तसं काहीही नसतं, जे बनल ते आवडीने नक्कीच खातात. माझ्या पिल्लूचे सुद्धा काहीही नाटकं नसतात, तो सगळ्या भाज्या आवडीने नक्कीच खातो. आणि अशीच सवय मुलांना असली ना ती आपल्याला पण गरज पडत नाही. कसं असतं ना, आपण मुलांना जशी सवय लावू ना तशी ती सवय लागत असते मुलांना. त्यामुळं पहिल्यापासूनच मी त्याला सगळंच खायला घातलं आहे, त्यामुळे आवडीने सगळ्या गोष्टी खातोच. तर चला, तुम्हाला रेसिपी पण सांगते कशी बनवायची ते. मेथी मी कालच निवडून वगैरे घेतली होती, आज फक्त ती चिरून स्वच्छ धुवून घेतली. फोडणीसाठी लसूण घेतला होता, तो पण बारीक करून घेतला होता बघा. तेलामध्ये लसूण घातला, तो छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर ना मेथी होती ना चिरून ठेवलेली ती घातली, ती पण छान परतून घ्यायची. त्यातलं पाणी एकदम सुकेपर्यंत मस्त ती भाजी ना अशी परतून घ्यायची. त्यानंतर मी हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, लसूण मिक्सरमधून फिरून घेतलं होतं. एकदम बारीक पेस्ट करायची, त्याची थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि त्या बारीक केलेलं जे वाटण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि भाजी 4-5 मिनटं मंद आचेवर मस्त अशी शिजवून घ्यायची. खरंच इतकी छान लागते ही भाजी. आणि तुम्हाला सांगते, जर ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी असेल ना तर एकच नंबर लागते. तर माझ्याकडं काही पीठ नसल्यामुळं मी भाकरी वगैरे काही केल्या नव्हत्या. त्याचबरोबर लगेच गरमागरम चपात्या देखील बनवून घेतलं एक साईडला. मस्तपैकी दुपारचं जेवण वगैरे झालं. आणि तुम्हाला जी आनंदाची बात सांगायची होती ती म्हणजे माझं पिल्लू जे नर्सरीमध्ये शिकवत होतं त्याचा स्कूलमध्ये पहिला नंबर आला होता. तुम्हाला तर माहितीच आहे, सध्या आम्ही MP मध्ये राहत असल्यामुळं त्याला हिंदी लँग्वेज शिकण्यापासून तर त्याचा फर्स्ट नंबर येईपर्यंत खूपच मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी. आणि गोष्ट छोटी असू किंवा मोठी असू, मुलगा लहान असू किंवा मोठा असू, पण आईला त्याचं कौतुक नक्कीच असतं बरं का. तर चला, इथंच थांबते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.